नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मस्त शिंगाल्यांचं कालवण बनवणार आहोत। तर मग चला, आता मी मच्छी आणायला गेलेले तर मला इथे शिंगाल्या मिळाल्या। तर शिंगाल्या दिसल्या आणि शिंगाल्या नाही घेतल्या असं होऊच शकत नाही। तर मी ते शिंगाल्या घेतल्या आणि त्या मावशींकडूनच मी आता इथे साफ करून घेते, कारण त्या शिंगाल्या साफ करताना काटे वगैरे लागायची शक्यता असते, म्हणून मी त्यांच्याकडूनच साफ करून घेतल्यात। आणि मस्त अंडीवाली आहेत, त्या सांगतात मला साफ कशी करायची ते। शिंगाल्या अशा दोन प्रकारच्या असतात, अशा गोल्डनमध्ये आणि एक व्हाईट कलरमध्ये। तर गोल्डन कलरमध्ये असतात ना त्या घ्यायच्या, त्याला खूप चांगली म्हणजे भारी चव असते। तुम्हाला दाखवते मी व्हाईट कलरच्या, त्या त्या आहेत ना त्या व्हाईट कलरच्या असतात आणि मी घेतल्यात ना त्या गोल्डन कलरमध्ये, त्याला भारी चव असते। तर मी आता घरी आणलेले आहेत, तर बघूया। त्या मावशींनी ना मला मस्त साफ करून दिले, काटे वगैरे काढून दिलेले आहेत। आता फक्त मला या धुवायच्या आहेत पाण्यामध्ये। किती मस्त दिसतात, गोल्डन कलरमध्ये असतात ना त्यालाच चव असते। सगळ्या शिंगाल्यांमध्ये अंडी आहेत, मला वाटते एक दोन ह्याच्यामध्ये अंडी नाही आहेत, ठीक आहे, पण छान लागते। त्या मावशीने साफ पण मस्त करून दिल्यात, त्याच्यामुळे माझा वेळ पण वाचला। मी याआधी शिंगाल्या साफ कशा करायच्या ह्याची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। त्याच्यामध्ये सविस्तर मी असं सांगितलेलं आहे साफ कशा करायच्या ते। तर मी मस्त 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, शिंगाल्या पण मस्त मोठ्या आहेत आणि दिसतात पण खूप छान। तर आता आपल्याला यामध्ये हळद मीठ मसाला टाकायचा आहे। शिंगाल्याच्या रश्यामध्ये ना वाटण्याची वगैरे गरज नसते, म्हणजे टाकायचंच नाही। आपला हळद मीठ मसाला आणि चिंचेचा कोट आणि फोडणीसाठी लसूण, बस एवढ्याचीच गरज असते। तर मग चला, आता यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत, त्याच्यानंतर हळद टाकणार आहोत आणि आपला घरगुती मसाला। आता आपल्याला रस्सा किती बनवायचा आहे, किती तिखट हवं आहे, त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये आपला घरगुती मसाला टाकायचा आहे। तर आता मी इथे घरगुती मसाला टाकलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चिंचेचा कोळ आपण नंतर टाकणार आहोत। आता आपण लसूण ठेचून घेणार आहोत आपल्या खलबत्त्यामध्ये। आपण मीठ मसाले वगैरे सगळं टाकलेलं आहे। चला, तर मग आता लसूण मस्त ठेचून घेतलेला आहे। आता गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि लसूण पण जरा आपल्याला जास्त टाकायचं आहे। तेल तापलेलं आहे आपलं। मच्छीच्या रस्स्याला ना लसूणाची फोडणी असेल ना तर रस्स्याला खूप चांगली चव येते, म्हणजे मच्छीला लसूण तर लागतोच। लसूण आपला मस्त सोनेरी होई परत वाट बघणार आहोत। पहिला पाऊस आला ना की शिंगाला येतातच, पण अजून आपल्याकडे पाऊसच नाही आलेला अजून पाहिजे तसा, पण शिंगाला त्यांच्या वेळेत बरोबर आलेले आहे। लसूण आपल्याला आणखीन थोडा सोनेरी होई परत वाट बघणार आहोत। काही नाही करायची, चांगला सोनेरी झाला ना की मग आपण यामध्ये मच्छी टाकणार आहोत। कारण रश्शाला आपल्या जशा त्या फोडणीला वास येतो ना त्यावर आपला रस्सा कसा होतो हे डिपेंड असतं। तर आपला मस्त आता सोनेरी झालेला आहे लसूण। आता आपण यामध्ये आपली शिंगाल्या टाकणार आहोत।
आता आपल्याला कालवण किती हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आणि कालवण पण जास्त पण बनवायचं नाही आपल्याला, असं लबलबीत बनवायचं आहे. कारण जास्त रस्सा बनवलात ना तुम्ही तर रश्श्याला ना चव नाही येत. असं थोडा रस्सा बनवलात ना की रस्सा आपला एकदम भारी होतो. आता मी आणखीन थोडं पाणी टाकणार आहे यामध्ये, कारण मला आणखीन थोडा रस्सा हवा आहे. थोडंच टाकायचं आहे, जास्त नाही पाणी टाकायचं. आणि आपल्या फोडणीला वास एवढा भारी आलाय ना, त्याच्यामुळे 100% आपला रस्सा एकदम भारी होणार आहे. आपल्या आणि घरगुती मसाल्याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आपल्या रश्श्याला. आणि फोडणी तर मस्तच भरभर पसरलेला आहे वास त्याचा. आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि 3-4 मिनिटाने आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण चिंचेचा कोळ टाकणार आहोत. एक मस्त उकळ काढून घेणार आहोत रश्श्याला. कलर भारी आहे मात्र. 3-4 मिनिटाने आपण बघणार आहोत. आता एक 4-5 मिनिट झालेले आहेत. आपल्या रश्श्याला उकळ पण मस्त आले आणि वास तर खरोखर मस्त पसरलेला आहे. आता आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे. मच्छी म्हटली ना की चिंचेचा कोळ तर पाहिजेच, त्याशिवाय मच्छीला चव पण नाही येत. आणि असे शिंगाली असतात ना तर त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ थोडा जास्त टाकायचा. अशा मच्छीला ना चिंचेचा कोळ थोडा जास्त टाकलात ना की त्या मच्छीला ना चव भारी येते. थोडा गॅस कमी केलाय मी. आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 3-4 मिनिटाने आपण बघणार आहोत. रस्सा तर आपला झालेलाच आहे, पण आता आपण चिंचेचा कोळ टाकलेला आहे तर आणखीन 3-4 मिनिट आपण झाकण ठेवून वाट बघणार आहोत. रस्सा खरोखर एकदम भारी झालेला आहे आपला मात्र. मस्त गरमागरम भाकरी, चपाती, भात कशासोबत पण हा शिंगाल्यांचं कालवण मस्त लागेल. मी तर मस्त गरमागरम भातासोबत खाणार आहे. एक 3-4 मिनिटाने आपण पुन्हा बघणार आहोत. आता 4 मिनिट झालेले आहेत. आपल्या रश्श्याला उकळ पण मस्त आलेला आहे आणि रश्श्याला वास तर काय मस्त सुटलेला आहे. आता आपण यावर कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. तुम्हाला मी दाखवते आपल्या रश्श्याला कलर किती भारी आलेला आहे तो. बघू शकता तुम्ही. गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर या कालवणाला कलर बघा किती मस्त आलेला आहे. तर हे पहा, आपला शिंगाल्यांचं कालवण इथे मस्त तयार झालेलं आहे. शिंगाल्या पण आपल्या क्या भारी दिसतात. त्या मस्त गरमागरम भातासोबत त्याचा आस्वाद घेणार आहे मी. तुम्ही पण घेऊ शकता तुमच्याकडे आणून आणि याप्रमाणेच बनवा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.